ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. शिंदेंच्या सेनेचे उपतालुका प्रमुख विकास दिसले भाजपात. विकास हवाय ते भाजपमध्ये येत आहेत. भाजपच्या नंदू परबांची प्रतिक्रिया, तर शिवसेनेला फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण करतायत. शिंदेंच्या राजेश मोरेंचा आरोप. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप शिंदे शिवसेना पुन्हा आमने सामने. तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल, आम्ही तुमचे 4 घेऊ. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचा शिंदे शिवसेनेला इशारा. युती धर्म म्हणून आम्ही संयम पाळत आहोत, नंदू परब यांचं वक्तव्य. रवींद्र चव्हाणांना कल्याण डोंबिवलीशिवाय दुसरं दिसत नाही. संजय शिरसाट यांची टीका, तर चव्हाणांना फडणवीसांचं ऐकायचं नसल्यास त्यांचा अंतर्गत प्रश्न, मात्र कार्यकर्ते फोडले तर आम्हालाही तसंच उत्तर द्यावं लागेल, शिरसाटांचा इशारा. माहितीमध्ये आपापले कार्यकर्ते न फोडण्याचं ठरलंय, प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. तर मुख्यमंत्री जातीनं यात लक्ष घालतील, न्याय देतील, सरनाईक यांचं वक्तव्य. माहितीमध्ये फाटाफूट झाली तर निवडणुका स्वतंत्रपणे लढाव्या लागतील, मंत्री संजय शिरसाटांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना थेट इशारा. तर वसई विरार पालिका फडणवीसांना दत्तक म्हणून देण्याचं रवींद्र चव्हाणांचं भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन. तपोवन वृक्षतोडीच्या विरोधात आता मनसे आंदोलन करणार. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेकडून तपोवनातील कमानीजवळ शनिवारी निषेध नोंदवला जाणार. यावेळेला सर्व कलाकारही सहभागी होणार असल्याची माहिती. नाशिक तपोवनात 500 ते 2000 वर्षांपूर्वीची झाडं आहेत. वृक्षतोडीला आमच्यासारखे लोक विरोध करतायत. तपोवनातील वृक्षतोडीवर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया, तर साधूंना जागा दिलीच पाहिजे, मात्र झाडांची वाट लावू नये, पेडणेकरांचं वक्तव्य. साधूग्रामच्या नावाखाली तपोवनची जमीन बळकावण्याचा डाव, यासाठी गिरीश महाजनांना फडणवीसांचं समर्थन. अंजली दमानी यांचा गिरीश महाजनांवर गंभीर आरोप. तपोवनातील वृक्षतोडीवरून नितेश राणेंचं ट्विट. तपोवनातील वृक्षतोडीची चिंता करणारे बकरी ईदला गप्प का? ईदला बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत, मंत्री नितेश राणे यांचा सवाल. नितेश राणेंना बकरी आणि झाडांमधील फरक कळतो का? बकरी काय ऑक्सिजन देते का? असे मंत्री असतील तर महाराष्ट्र उजाडच बनेल, पर्यावरणप्रेमी बागुल यांचा हल्लाबोल. भाजप नकली हिंदुत्वाचे ठेकेदार, नकली हिंदुत्वाचं दुसरं नाव भाजप, यावर शिक्कामोर्तब. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा. नाशिकमधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून टीका. विधानं करून वातावरण बिघडेल कसं, हा नितेश राणेंचा प्रयत्न. मंत्री संजय शिरसाट यांची नितेश राणेंवर टीका. राणे हिंदुत्वाची भूमिका मांडतात की पर्यावरणाची हे कळत नाही, संजय शिरसाट यांचं वक्तव्य. तपोवनासंदर्भात भास्कर भगरेंचं केंद्रीय वनमंत्र्यांना निवेदन. तपोवनातील झाडांची कत्तल न करण्याची मागणी. लोकभावनेचा आदर ठेवून निर्णय घेण्याची भूपेंद्र यादवांना विनंती. माहिती घेऊन निर्णय घेण्याचं भूपेंद्र यादवांचं आश्वासन. तपोवनासाठी नाशिककरांच्या भूमिकेला अभिनेते सयाजी शिंदे यांचा पाठिंबा. निवडून दिलं म्हणजे सगळेच अधिकार सरकारला नाही, झाडांबाबत राजकारण करू नका, सयाजी शिंदे यांचं वक्तव्य. नाशिक योग विद्या केंद्रातर्फे तपोवनात झाडांच्या संवर्धनासाठी योगासनांचं आयोजन. प्राणवायू देणाऱ्या झाडांच्या संवर्धनाचा संदेश देत योगासनं. मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं कधी जाहीर करणार? पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी अंबादास दानवेंचा सरकारला सवाल. जमीन व्यवहार प्रकरणी FIR मध्ये पार्थ पवारांचं नाव घातलंच पाहिजे, अंजली दमानी यांचं वक्तव्य. तर अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे, अंजली दमानी यांची मागणी. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये विरोधकांकडून अजित पवारांना टार्गेट. विरोधक प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेमध्ये. रुपाली चाकणकरांची टीका. तर दमानी या दानवेंनी एकत्र बसून काय म्हणायचं ते ठरवावं, चाकणकरांचा टोला. दिग्विजय पाटलांनी पुणे पोलिसांना दिलं जय पवारांच्या लग्नाचं कारण. जय पवारांच्या लग्नानंतर दिग्विजय पाटील पुन्हा चौकशीला सामोरे जाणार. दिग्विजय पाटलांची पुणे पोलिसांना दिलेल्या जबाबांनी माहिती. दुसऱ्या देशामध्ये पळून गेलेल्यांपैकी परत आलेल्या एखाद्या व्यक्ती दाखवा. दिग्विजय पाटील जय पवारांच्या लग्नासाठी परदेशात जाण्यावरून अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. तर संपूर्ण चौकशी होईपर्यंत त्यांना परदेशात जाण्याची परवानगी कुणी दिली, दमानी यांचा सवाल. दमानी यांना राष्ट्रवादी विरोधात बोलण्याचा कार्यक्रम दिलाय. स्थानिक निवडणुकांपर्यंत त्या बोलतच राहणार, सूरज चव्हाण यांचं वक्तव्य. तर दमानी या प्रसिद्धीसाठी सनसनाटी निर्माण करतात, सूरज चव्हाण यांची दमानी यांवर टीका. विदेशी राष्ट्रप्रमुखांसोबत भेटू दिलं जात नाही. विदेशात गेल्यावर सुद्धा भेटू दिलं जात नाही, विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा सरकारवर आरोप. राहुल गांधी त्यांच्या पक्षातील आमदार खासदारांना किती वेळा भेटतात? राहुल गांधींनी परदेशी नीती मजबूत केल्याचे एकतरी उदाहरण दाखवावं, अजित गोपछडेंची टीका. तर विदेशी नीती मोदींच्या मार्गदर्शनामध्ये यशस्वी झालीय, गोपछडे यांचा पलटवार. विवाह सोहळ्याच्या निमित्तानं राज ठाकरे 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर. अमित ठाकरेंच्या मेहुण्याचा उद्या दिल्लीमध्ये विवाह सोहळा. अनेक राजकीय मंडळी दिल्लीमध्ये विवाह सोहळ्याला हजेरी लावणार. महाडमध्ये घडलेला प्रकार चुकीचा. भरत गोगावले आणि त्यांचा मुलगा काही साधू नाही. बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी हाणून पाडला, सूरज चव्हाण यांची टीका.
न्यायालयानं निवडणुकीचा निकाल पुढे ढकलण्याचा घेतलेला निर्णय अव्यवहार्य. शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया. सहकारी पक्षच भाजपवर आरोप करत असल्यास निवडणूक आयोगानं भूमिका मांडावी. राजू शेट्टींचं वक्तव्य. सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतात 20-20 हजार एका मताला दिले. जनता पार्टीशी आहे म्हणता मग इतका पैशाचा वापर का झाला? विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल तर तिन्ही पक्षामध्ये मारामाऱ्या. एकमेकांचे कपडे उतरवतायत वडेट्टीवारांची टीका. निकाल लांबणीवर गेल्याबाबत राज्य सरकारनं कोर्टामध्ये भूमिका का मांडली नाही? वडेट्टीवारांचा सरकारला सवाल. तर ईव्हीएममध्ये गडबड करायची आहे, निकाल फिरवायचा आहे म्हणून 20 दिवसांचा वेळ घेतलाय वडेट्टीवारांचा आरोप. आष्टामध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पोलिसांचा पहारा. स्ट्रॉंग रूमच्या बंदोबस्तासाठी 256 पोलिसांची नियुक्ती. तर ईश्वरपूर आणि तासगावमध्ये दंगल नियंत्रण पथक तैनात. अक्कलकोटमध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त. 15 पोलीस आणि नगर परिषदेचे 5 कर्मचारी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर. अक्कलकोटमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना. गोंदियाच्या सालेकसामध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप. मोनिका कांबळेंची निवडणूक निर्णय अधिकारी पदावरून मुक्तता. सर्व उमेदवारांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. नाशकात मतदार याद्यांमध्ये जिवंत असलेल्यांना मयत घोषित करून मतदार याद्यांमधील नावं वगळली. नावं वगळत असताना मृत्यू प्रमाणपत्रही जोडण्यात आल्याची माहिती उघड. भाजपच्या 2 पदाधिकाऱ्यांची नावं वगळून मयत घोषित केल्याची माहिती उघड. रोहिणी खडसेंची मतदानाच्या दिवशी पोलिसांसोबत बाचाबाची. रोहिणी खडसेंच्या शाब्दिक वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये झालेल्या मतदानाच्या नंतर मतमोजणी लांबणीवर गेल्यानं उमेदवारांची धाकधूक वाढली. मतदार राजाचा कौल कोणाकडे हे पाहण्यासाठी 21 तारखेपर्यंतची वाट पाहावी लागणार. नागपुरात हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात. रवी भवनातील मंत्र्यांच्या बंगल्यांची डागडुजी जवळपास पूर्ण. 8 तारखेपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार. सरकारला पूर्णवेळ हिवाळी अधिवेशन चालवण्याची इच्छा नाही. किमान 10 दिवस तरी अधिवेशन घ्या. विजय वडेट्टीवार यांची मागणी. तर आचारसंहितेचे कारण सांगून सरकार महत्त्वाच्या घोषणा करणार नाही. वडेट्टीवारांचा आरोप. कराडाच्या जयवंत शुगर्सकडून चालू हंगामातील पहिल्या पंधरवड्यामधील बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा. गाळप झालेले 35 कोटी 16 लाखांचे बिल ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा. शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. गोरेगावमधील कॉलेजमध्ये बुरखाबंदीवरून वाद. विवेक महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन. बुरखाबंदी हटवण्याच्या मागणीसाठी निदर्शनं. एमआयएमच्या नेत्या जहांआरा शेख आंदोलनामध्ये सहभागी. अमित देशमुखांच्या साखर कारखान्यावर लातूर आणि परभणीच्या शेतकऱ्यांना वेगळे दर. शेतकऱ्यांचा आरोप. साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचं आंदोलन. योग्य दर मिळाला नाही तर अमित देशमुखांच्या घरासमोर आंदोलन करणार. शेतकऱ्यांचा इशारा. सांगलीमधील विद्यार्थी शौर्य पाटील आत्महत्या प्रकरण. दिल्ली हायकोर्टानं दिल्ली पोलिसांना बजावली नोटीस. 4 आठवड्यामध्ये रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाचे आदेश. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अडचणी वाढण्याची शक्यता. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीला सुरुवात. समितीनं आर्थिक व्यवहारांची माहिती देण्याची केली मागणी. व्हीएसआयचा 17 वर्षाचा अहवाल देण्याची चौकशी समितीची मागणी. नांदेडमध्ये विविध मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांचा मोर्चा. जिल्हा परिषद, महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वर मोर्चा काढण्यात आला. जोरदार घोषणाबाजी करत लोकप्रतिनिधींचा दिव्यांग बांधवांकडून निषेध. नांदेडच्या शेळगाव गौरी गावातील शाळेची दुरवस्था. एकाच खोलीमध्ये भरतात 4 वर्ग. 50 विद्यार्थ्यांना एकच शिक्षक. शिक्षकांची संख्या वाढवावी. नागरिकांची मागणी. निफाड तालुक्यामध्ये किमान तापमानाच्या पाऱ्यामध्ये दररोज चढउतार. निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम. कुंदेवाडी इथल्या गहू संशोधन केंद्रामध्ये 8.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. ऊब मिळवण्यासाठी शेकोट्या पेटल्या. गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी साताऱ्यामधील महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी. सध्या महाबळेश्वरमध्ये कमाल तापमान 12 अंश सेल्सिअसवर. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शाळेच्या सहली देखील महाबळेश्वरमध्ये दाखल. राजगड तालुक्यामधल्या वेल्हे बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये फसवणुकीचा प्रकार. ठेकेदार 10 लाख रुपयांचा निधी घेऊन गायब झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप. मंजूर 2 सौर हायमॅक्स दिवे न बसवता खोटे जिओ टॅग, खोट्या फोटो आणि ग्रामसेवकाच्या खोट्या सहीचं पत्र जोडून निधी लाटल्याचा आरोप. जळगावमध्ये थंडीमध्ये वाढ झाल्यानं बाजारामध्ये भरतात. वांग्यांना मोठी मागणी. 100 ते 150 रुपये किलोनं भरताच्या वांग्यांची बाजारामध्ये विक्री. विदर्भाचा नंदनवन असलेल्या अमरावतीच्या चिखलदरामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड. चिखलदरामधल्या स्ट्रॉबेरी गोड असल्यानं पर्यटकांची देखील स्ट्रॉबेरीला चांगली मागणी. अनुदान मिळत नसल्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक चिंतेत. अनुदान सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची आवक. रोज 7 ते 8 हजार क्विंटल मका विक्रीसाठी बाजार समितीमध्ये दाखल. मक्याला सरासरी 1700 रुपयांचा भाव मिळत असल्यामुळे मका उत्पादकांमध्ये आनंदाचं वातावरण.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू. पिकांच्या लागवडीपासून तर काढणीपर्यंतच्या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळणार. खरीप हंगामा पूर्णपणे वाया गेल्याने रब्बी हंगामाकडे आशा. अमरावती जिल्ह्यामधल्या पीएम किसान सन्मान योजनेमधील 3224 लाभार्थी शेतकरी वगळले. ई केवायसी न केल्यानं पीएम किसान सन्मान योजनेमधील लाभार्थी शेतकरी वगळले. 18व्या शतकापासून अश्वशौकिनांसाठी ओळख असलेल्या सारंगखेडा यात्रेला सुरुवात. तापी नदीच्या काठावर करणाऱ्या यात्रेसाठी देशातून जातीवंत घोडे दाखल. मारवाडी, पंजाबी आणि काठीवाडी जातीचे घोडे पाहण्यासाठी गर्दी. नाशिकच्या गोदा घाटामध्ये एकमुखी दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीच्या निमित्तानं भाविकांची गर्दी. मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन, आकर्षक फुलांची सजावट. जळगावच्या कांचननगरमध्ये जागृत गुरुदत्त देवस्थानतर्फे दत्त जयंतीच्या निमित्तानं भव्य शोभायात्रा. भव्य शोभायात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करत भाविकांचा मोठा सहभाग. स्वदेशी संकल्प रथयात्रेचे वाशिममध्ये उत्स्फूर्त स्वागत. व्यापारी महासंघाकडून स्वदेशी वस्तू वापरण्यासंदर्भात जनजागृती. व्यापाऱ्यांनी फुलांच्या वर्षावात आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये भव्य स्वागत केलं. मराठी असल्यानंच भाईंदरमध्ये फ्लॅट नाकारल्याचा आरोप. मारवाडी, जैन किंवा ब्राह्मण असाल तरच फ्लॅट मिळेल असं सांगितलं. फ्लॅट खरेदीसाठी आलेल्या रवींद्र खरात यांचा आरोप. 7 राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरण. मुंबई प्रिन्सिपल बेंच समोर सुनावणी होणार. प्रकरण अखत्यारीत येत नसल्यानं कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार. यवतमाळच्या पांढुर्णा खुर्दमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीकडून पत्नीच्या गावातीलच प्रियकराची हत्या. आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 शेळ्या ठार. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. प्रशासनानं तत्काळ उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी. नाशिक अहमदाबाद मार्गावर पुन्हा मोठी वाहतूक कोंडी. पेठजवळच्या सावंत घाटामध्ये 14 तासांपासून वाहतूक कोंडी. एका वाहनाचा अपघात झाल्यानं वाहतूक ठप्प झाल्याची माहिती. वाहतूक ठप्प, प्रवाशांचे प्रचंड हाल. नागपूरमधील कामठीमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल. काँग्रेसच्या नेत्या अवंतिका लेकुरवाळेसह 12 जणांवर गुन्हा दाखल. मतदान बंद करण्याची मागणी करत धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल. बिहारच्या बोधगयामधील हॉटेलमध्ये रसगुल्ला खाण्यावरून हाणामारी. रसगुल्ला खाण्यावरून लग्नातले वऱ्हाडी एकमेकांमध्ये भिडले. लग्नामध्ये रसगुल्ले कमी पडल्यानं वाद. नवरदेवाच्या लोकांकडून आक्षेप. वऱ्हाड्यांनी लाथा, बुक्क्या आणि खुर्च्याही एकमेकांना फेकल्या. छत्तीसगडमध्ये चकमकीमध्ये माओवादी ठार झाल्यानंतर महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर वाहनांची तपासणी. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर पोलिसांकडून तपासणी सुरू. 31 मार्चपर्यंत शरण येण्याचे केंद्रीय गृह विभागाचे माओवाद्यांना निर्देश. कोल्हापूरच्या कोतवाडी परिसरात एका अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या आरोपीला न्यायालयाकडून पोलीस कोठडी. आरोपीला महिलांनी चांगला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. मुंबई महापालिकेच्या मतदार यादीमध्ये 11 लाखाहून अधिक दुबार मतदार. मुंबई महापालिकेची माहिती, पडताळणी तसंच मतदार यादीमध्ये सुधारणा करण्याचं काम सुरू. महापालिकेचं स्पष्टीकरण. दुबार मतदारांची नावं शोधण्याची बीएमसीची डोर टू डोर मोहीम बंद. प्रक्रिया अवघड असल्यामुळे मोहीम बंद. बीएमसीची माहिती, दुबार मतदार शोधण्यासाठी निवडणूक आयोगाच्या ॲपचा वापर होणार. मुंबई महानगरपालिकेनं 20 नोव्हेंबरला जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणात हरकती. 13 दिवसांमध्ये 7452 हरकती सूचना नोंदवल्या. एच पुरव वांद्रेमध्ये 1820 हरकती नोंदवल्या. मुंबईतील कुर्ला परिसरात मतदार यादीमध्ये मोठा घोळ. एकाच घरातील मतदारांची नावं 2 वेगळ्या प्रभागांमध्ये विभागली. प्रारूप मतदार यादीतील अनियमितता उघडकीस. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीतील त्रुटींवर ठाकरेंची सेना आणि मनसेचा आक्षेप. आणखी 17 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. ठाकरे सेना आणि मनसेचं राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र. नवी मुंबईमध्ये मनसेच्या गजानन काळेंचं आंदोलन. आरक्षित असलेला भूखंड गामी बिल्डरला विकल्याचा आरोप. सिडको आणि महापालिकेच्या विरोधात मनसेचं आंदोलन. दहिसर विधानसभा परिसरातील एका विधवा महिलेचा ठाकरे सेनेच्या कार्यालयामध्ये बोलावून मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न. भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांचा आरोप. एमएचपी पोलिसांकडे तातडीनं तक्रार दाखल. महिलांवरील अन्याय सहन करणार नाही, मनीषा चौधरी यांचा आरोप. उत्तर प्रदेशात पाणीपुरी खाणं महिलेला महागात पडलं. पाणीपुरी खाताना महिलेचा जबडा लॉक झाला. डॉक्टरांनी महिलेचा जबडा पूर्ववत करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण अपयशी. महिलेला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमधील तोतया आयएस कल्पना भागवत प्रकरणामध्ये आरोपी डिम्पी हरजाईनं फोनमधील सर्व डेटा केला डिलीट. आयफोनमधील डेटा रिकव्हर करण्याचं पोलिसांच्या समोर आव्हान. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.